वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् श्रद्धावान् अनसूयः शृणुयातापि यः नरः सः अपि मुक्तः शुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् असे पद आहेत. अन्वय असा आहे, श्रद्धावान अनसूयः यः नरः शृणुयात अपि सोपी मुक्तः तो देखील मुक्त होतो आणि पुण्यकर्मणाम शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मलोक आहे त्या लोकाला तो प्राप्त करून घेऊ शकतो. पण तात्पर्य अर्थ आहे, जो अत्यंत श्रद्धावान आहे, दोषदृष्टीरहित आहे, असा जो पुरुष आहे त्याने नुसतीच गीता श्रवण केली तरी देखील त्याने अनंत जन्मातले केले पापापासून मुक्त, सगळे पाप जाऊन आणि मग पुण्यकर्मणाम जे पुण्यकर्म करून जो लोक प्राप्त होत असतो स्वर्गलोक, असा स्वर्गलोक तो प्राप्त करून घेऊ शकतो. असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्लोकाचा तात्पर्य अर्थ असा आहे, या श्लोकामध्ये भगवंताने गीतेचं महत्त्व प्रतिपादन केलं आहे, गीतेचं सामर्थ्य प्रतिपादन केलं आहे. ज्याला काय म्हणतात, वस्तू सामर्थ्य शक्ती. व्यक्तीमध्ये जशी काही व्यक्तीमध्ये काही वस्तूमध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती असते, तशी या श्लोकामध्ये गीतेची वस्तू सामर्थ्य शक्ती सांगितली आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती असते, तिथं काहीही न करता त्याच्या प्रभावानेच ते सगळे ते काम होत असतं. जसं अग्नीमध्ये काय आहे, तर 10 कथा ही अग्नीची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. मग अग्नीच्या जवळ तुम्ही जी वस्तू नेली किंवा हात नेला आणि त्या अग्नीचा चटका लागतो, म्हणजे अग्नी काय प्रयत्न करते काय? अग्नी काय प्रयत्न नाही करीत, कारण त्या अग्नी चटका देणं, उष्णता देणं, ह्या तो गुण, तो धर्म अग्नीच्या ठिकाणी तिची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. तशी पदामध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती. एखाद्या पदाचा उच्चार केल्याच्या नंतर त्या पदाने त्या अर्थाचा बोध होणं, त्या अर्थ कळणं. घट म्हटलं तर घट कळतो, गाय म्हटलं की गाय कळते. का त्या पदामध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती असे आहे की त्या अर्थाचा बोध करून देते. तसंच वन्नीमध्ये, जलामध्ये, जसं त्या जलामध्ये ओलं करण्याची वस्तू सामर्थ्य शक्ती असते, अग्नीमध्ये 10 करण्याची सामर्थ्य शक्ती असते, आणि पदामध्ये तुम्हाला अर्थाचा बोध करून देण्याकरता ती वस्तू सामर्थ्य शक्ती असते. त्याप्रमाणे गीतेमध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती काय आहे ती या श्लोकामध्ये प्रतिपादन केली. वस्तू सामर्थ्य शक्ती कशी काम करत असते. तर या ठिकाणी हा बोध कोणाला केला आहे तर बोध नाही केला. या ठिकाणी जे
त्याला पण काय म्हणतो, परोक्ष ज्ञानी, अपरोक्ष ज्ञानी, ज्ञानी आपले ज्ञानी, असे जे लोक असतात त्याचे प्रत्येकाचे क्रम ठरलेले असतात. मग क्रम ठरलेले असतात, त्यातला मूढातला मूढ असतो, मूर्खातला मूर्ख, मूढातला मूढ, की ज्या माणसाला थोडक्यात अक्षरशत्रू आहे, ज्याला काहीच कळत नाही असा पुरुष घेतला आहे. जो सगळ्या बाबतीत नापास आहे, त्याला काही येत नाही, नुसता दगड आहे. त्याच्याकडे फक्त एकच आहे की त्याच्याकडे फार मोठी श्रद्धा आहे असा. त्याला यातलं काही कळत नाही, त्याला गीतेतली पदं कळत नाही, त्या पदातला अन्वय कळत नाही, त्यातला अर्थ कळत नाही, त्याला वाचायलाच येत नाही. अक्षरशत्रू असा आहे. असा अक्षरशत्रू मनुष्य असला तरी देखील आपी या पदाने काय सांगितलं, नुसतं जर त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा गीता काय करू शकते, नुसतं श्रवण करत येतो, त्याला कळतं असं नाही. त्याला जर कळलं, गीता ऐकून जर कळलं, तर मग ज्ञानी आहे, साधना त्यात काय बदल नाही होणार ना. आणि जर त्यांनी ती गीता श्रद्धेने ऐकली, त्याला जर ती कळाली, तर गीतेची वस्तू सामर्थ्य शक्ती सिद्ध होत नाही. त्याला काय नाही कळत ते, त्याला हिचा प्रभावच असा आहे, अग्नीचा प्रभाव असा आहे की ती जाळतेच ती. त्या अग्नीचा प्रभाव आहे तो, त्या कोणाला चटका दिला काय जाळलं तिना, तो त्या वस्तूचा आणि व्यक्तीचा प्रभाव नाही, तो अग्नीचा प्रभाव आहे. तो अग्नीची वस्तू सामर्थ्य शक्ती त्या व्यक्तीला चटका देते आणि त्या वस्तूला पण जाळून टाकते. ती वस्तू कोणत्या किमतीची आहे की हा काय विषय नाही, वस्तू छोटी आहे की मोठी आहे, काय ती उच्च दर्जाची का कमी दर्जाची, ते काय नाही. तिच्यात सामर्थ्य शक्ती फक्त चटका देणे, पेटवणे, जाळून टाकणे. मग तसं गीतेचं इथं वस्तू सामर्थ्य शक्ती अशी, ती व्यक्ती काय आहे त्याचा अजिबात विचार नाही केला, अजिबात विचार नाही केला. तर इथली व्यक्ती अशी आहे, ती फक्त श्रद्धावान आहे. काय आहे, तद्रूप होऊन जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊन तो तर सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. पण त्याच्या अलीकडचा कोण असतो, तर त्याच्या अलीकडचा गीतेचा अर्थ याने गीतेचा अर्थ जीवनात उतरून तो परिपूर्ण रूपाला प्राप्त झाला, हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या अलीकडचा कोणता आहे, तर त्याला गीतेचं तत्त्वज्ञान त्याने अध्ययन केलं आहे आणि सविस्तर लोकांना समजून देतो आहे, तो त्याच्या अलीकडची व्यक्ती आहे. ती तत्त्वज्ञानाचा अध्ययन केलं आहे, त्याला परोक्ष ज्ञान झालं आहे आणि ते ज्ञान तो समाजाला समजून देतो. भगवान सांगतात, या भूमंडळावरती तो सर्वात माझा प्रिय आहे, सर्वात माझं उत्तम काम करणारा आहे, असा तो वरून 2 नंबरचा. आणि त्याच्या खालचा काय तो, तर त्याच्या खालचा असा आहे अध्ययन करणारा. तो गीतेचा अध्ययन करतो, तो काय लोकांना सांगत नाही, पण तो गीतेचा अध्ययन करतो. आणि त्याच्या खालचा काय तो अध्ययन करणारा, पण त्याच्या खालचा अध्ययन करणारा जरी असला तर एक काय तो पाठांतर करतो, नाही पाठांतर करून घेतो, दुसऱ्याचकून तो संता देऊन त्याच्याकडून पाठांतर करून घेतो. आणि त्याच्या खालचा काय, तो नुसतं पाठांतर करतो. तो गीतेचे श्लोक घेतले आणि तो फक्त भावनेने गीतेचं पाठांतर करतो, थोडक्यात पारायण करतो, पाठ करणारा. आता हे झाले. आणि त्याच्या खालचा काय, त्याच्या खालचा काहीच नाही. मग ती व्यक्ती ही म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, त्याच्यापेक्षा गीतेचं पारायण करतो, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. गीतेचं पठन करतो, पण त्यापेक्षा गीतेचं पठन करणारा जो आहे, ज्यांनी पठन करून एखाद्याला शिकवली, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि शिकवणाऱ्यापेक्षाही जो दुसरा आहे तो अध्ययन करतो, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अध्ययन करून स्वतः अध्ययन करून जो दुसऱ्याला सांगतो, तो त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जो त्याहीपेक्षा तद्रूप झाला, तो ब्रह्मरूप झाला, तो त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. एवढे सगळे क्रम खाली घेतले तर कुठपर्यंत आला तो, ज्याला काहीच कळत नाही असा. आणि अशा व्यक्तीवर गीता काय परिणाम करते असं ह्या श्लोकामध्ये सांगायचं. तर अशा यामध्ये तर त्या ठिकाणी भगवान सांगतात, तो फक्त त्याच्याकडे काय भांडवल आहे, श्रद्धावान.
श्रद्धावा लभते ज्ञानम. आता हे गीतेचं प्रभाव आपल्याला असं वाटल्यावरती काय आलं, डोक्याला कटकट करावं जाऊ आपलं स्वर्गात नुसतं ऐकावं. अरे पण ऐकण्याकरता जे लागतं ते नाही ना आपल्याकडे. आपल्याकडे 2 अक्षराने आपल्याकडे श्रद्धेला जो तडा गेला तो आपल्या 2 अक्षराने आपल्याकडे तेवढी गाढ श्रद्धा नसते. श्रद्धा असते त्या श्रद्धेला काय त्याला म्हणतात, आदर. शास्त्रार्थाविषयी जो अत्यंत दृढ विश्वास असतो, गुरुविषयी जो अत्यंत दृढ विश्वास असतो, किंवा त्या ग्रंथाविषयी असणारा सिद्धांत, त्या सिद्धांताविषयी अत्यंत दृढ विश्वास असतो. आणि तो कसा असतो, आधी मधी आणि अंत्य. बऱ्याच वेळा संप्रदायाबद्दल, भगवंताबद्दल, शास्त्राबद्दल आणि गुरुबद्दल श्रद्धा टिकून राहत नाही. काही दोष दिसतात. संप्रदायात आला मनुष्य ह्याला लय मोठ्या आशेने आलो म्हणजे लोक येड मोठे राहू इथं काही खरं नाही. वारकऱ्यांचं लय घाण लय गाचाळ लय येडेन येदेडेन लोक आहे. त्याच्यात काय म्हणजे त्याला काय क्लासिकलपणा काय नाही वयाच्यामध्ये. मग कुठं मग गेले स्वाध्यायामध्ये. मग स्वाध्यायामध्ये बघ निदान तिथली प्रोसिजर चांगली आहे भाऊ, टापटीप वगैरे अमकं तमकं. त्याला ते कमी वाटलं मग गेला ब्रह्मकुमारीमध्ये. कारण तिथं हिशी बिशी चांगलं चकाचक खाणं बिणं, सुटेबल राहणं बिणं हे सगळं. कारण का श्रद्धा कुठं टिकली, श्रद्धा कुठं टिकली. मग जसं संप्रदायाचं होतं तसं देवतेबद्दल पण होतं. पांडुरंगावरती श्रद्धा निर्माण झाली तर का तर दुसऱ्या देवतेवर गेला तिकडे साईबाबाला कुठं आमच्या तिकडे गेलं तर ते पण श्रेष्ठ वाटू शकतं ना. आदौ श्रद्धा ततोच संग. आधी श्रद्धा निर्माण होते ती मध्ये टिकली पाहिजे आणि मध्याच्या नंतर ती शेवटपर्यंत अंत्यपर्यंत टिकली पाहिजे. मग आपलं ते हे तुम्हाला हे निर्दोष आहेत. संप्रदायातला दोष तुम्हाला कालांतराने केव्हा तरी पडतो. देवतेविषयी तर काय तो विषय नाही, पण जी व्यक्ती असते जिच्यावर भावना ठेवली, श्रद्धा ठेवली, तर ती व्यक्ती एक व्यक्ती असते, तो एक मनुष्य असतो. आणि मनुष्य म्हटलं का त्याच्या ठिकाणी 100,000 दोष असतात. ती प्रकृती ती प्रकृती त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये कोणताही दोष असू शकतो. आणि तो दोष लवकर ठळक आपल्या दृष्टीत येतो. आणि आपली भावना काय असते का तुम्ही आमचे गुरु आहेत, म्हणजे तुम्ही तुकाराम महाराज आहेत, तुम्ही तुकाराम महाराज आहेत. मग तुकारामाने असंच केलं काय, मग तुम्ही आमचे गुरु आहेत ना, आम्हाला तुमच्या पाया पडायचं आहे ना, मग तुम्ही तुकाराम महाराजसारखे राहिले पाहिजे. कारण ही आपली भोळी भावना असते. पण स्वभाव जे ना, प्रकृतीनं स्वभाव काय, अर्जुनाला कोणला स्वभावाने सोड, स्वभाव काय करेल तो, तुझा क्षात्र स्वभाव झुंजवेल का, त्याची मग इच्छा नसते. पण स्वभावाने ते त्याचा स्वभाव तर त्याच्याकडून ते घडतो. दोष म्हणा काही गुण म्हणा. आणि एखाद्या वेळी तो गुन्हे असतो पण तुम्हाला दोष वाटतो. गुण दोष पचवून श्रद्धा न ढळणं हे फार उच्च दर्जाचं माणसाचं काम आहे ते. आणि मग माणसाच्या बाबतीमध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सर्व संतांची प्रक्रिया आपल्या शरीरात पाहण्याची जी समोरच्या व्यक्तीची इच्छा असते तसं कधी घडत नाही. ते कारण त्याची ती प्रकृती आहे. त्या प्रकृतीला त्याची संगती, त्याचं अध्ययन, त्याचा वंश, त्याचा रक्त, त्याचा अन्न, त्याचा देश, त्याचा काल हे सगळं एकत्र येतं. आणि त्या प्रसंगाने काहीही दोष घडू शकतो. आणि ज्यावेळी दोषदृष्टी होऊन जर श्रद्धा ढळली तर त्या श्रद्धेला शास्त्रात काही किंमत दिलेली नाही. त्याला म्हणतात दोषदृष्टी. इथं काय म्हणलं, अनअसूया आहे ना, इथं अनअसूया, पण दोषदृष्टी. तर आपल्याला गुणापेक्षा दोषाचा प्रभाव आपल्यावर लवकर होतो. तुमची काय शेवटी मी असलो, तुम्ही असले, अर्जुन असला, उद्धव असला, त्याला एक मन आहे. त्याचं अर्जुनाला भगवंता ठिकाणी दोष दिसलेच का नाही. शेवटी 11 अध्यायामध्ये त्यांनी म्हणलं, शेवटी 11 3 पश्चाताप व्यक्त केला का नाही. तो म्हणला ना, हे कृष्ण यादव किती महिमा अजानतम महिमानंत वेद, मी तुझं महिमा जाणला नाही. त्याला नाही ते आरेतोरी बोललो तुला. हे म्हणजे अर्जुनाला सुद्धा भगवंतावरती श्रद्धा निर्माण होण्याकरता त्याला एवढा वेळ लागला. त्याला पण दोष दिसले होते त्याच्या ठिकाणी. मग का नाही, 3ऱ्या अध्यायाचं पहिलं, ज्या ईशी चेत कर्मस्ते
किंकर हा तत्किम कर म्हणे घोरे माम नियोजिस तुला लाज नाही वाटत का? एवढा म्हणतो देव म्हणतो मला या घोर कर्मात ढकलतो. मला तत्वज्ञान सांगायचं घोर कर्मात का ढकलतो मला तो? मग ते पहिला अध्याय काय ती अर्जुन गीता आहे ती 11 अध्याय. पण कोण तत्वज्ञान सांगतोय? अर्जुन सांगतोय. मग त्याला अर्जुनाला कळत नव्हतं का अरे आता बरं म्हणलं नाही की, पण तरी तो अर्जुन त्याला आज्ञानी समजत होता. तशी गोष्ट असते शिष्याच्या बाबतीत सुद्धा. त्याला प्रत्येकाला असं वाटतं हे महाराजाला नाही कळलं म्हणजे आपल्यातला विषय नाही, सगळ्या सामुदायिक सांगतो. तुम्ही म्हणता तुम्ही मनाला लावून घेता तसं नका करू. तसे तुम्ही बेनलाजेत म्हणा, तुम्ही नाही मनाला लावून घ्यायचे, तुम्ही मनाला लावून नाही घ्यायचे, तर घ्यायचंच नसतं ते. तर ते आपल्याला असं वाटतं. पण मग ते ज्यावेळी एखादी गोष्ट बरोबर असते पण ती आपल्या मनाला पटलेली नसते ना. आपल्या एखादा निर्णय असतो, एखादी भाषा असते, एखादा प्रसंग असतो, ते आपल्या मनाला पटलेली नसते. पण ते कदाचित बरोबर असतं, पण ते कदाचित चुकीचं असतं. त्यावेळी ते आपल्याला पण बरोबर वाटलं असतं, नाही बरोबर आहे महाराजांचं असं पण होऊ शकतं ना. तर जाऊ द्या, तो काही विषय नाही. मुद्दा असा आहे आपली श्रद्धा आरंभी असते ती मध्यापर्यंत टिकत आणि मध्यात गेली ती अंत्यापर्यंत टिकत. आणि ज्याच्या आधी मध्य शेवटपर्यंत श्रद्धा टिकते त्याच्या मुक्तीला काही मरण नाही, कारण तो श्रद्धेचा भाग आहे. आणि मग आदौ श्रद्धा तत्व संग तत्वत भजन क्रिया असं श्रद्धेचा क्रम आहे, असा तो भाग. आणि अशी जी श्रद्धा असते ती श्रद्धा काय होतं ते त्या श्रद्धेला एक आकार असतो. श्रद्धेला काय असतं? एक आकार असतो. श्रद्धा आहे म्हणजे आयोगच. अरे पण ती श्रद्धा नेमकं काय आहे? ही तुमची भगवंतावरती पण श्रद्धा आहे, गुरुवर पण श्रद्धा आहे आणि शास्त्रावर पण श्रद्धा आहे. श्रद्धेच्या यज्ञ करतो तिथं पण श्रद्धा असते, देवतेवर पण श्रद्धा आहे, आईवर पण श्रद्धा आहे, व्रतवैकल्य. त्या श्रद्धेला एक आकार असतो. ती कोणत्या आकाराची श्रद्धा आहे? गीतेबद्दल जी श्रद्धा आहे ती नेमकं कोणती श्रद्धा आहे? त्या श्रद्धेला कधीही आकार असतो. पत्नी ही आपल्या पतीवरती श्रद्धा ठेवते, पण काय हा माझा त्राता आहे, हा माझं रक्षण करणारा आहे असं तिच्या मनामध्ये दृढ विश्वास असतो. तिची श्रद्धा आहे ती, हा माझं रक्षण करणार आहे. असते का नाही? लहान मुलं असतं ते आईच्या मांडीवर, त्याला कधी कोणाची भीती वाटते का? ते कोणाला पण सांगू म्हणतो माझ्या आईला, कोणाला म्हणतो एखाद्या DSP फौजदार म्हणतो माझ्या यालाच सांगन असं कारण त्याला वाटतं ही माझी त्राती आहे. मग त्याच्या श्रद्धेचा जो आकार आहे तो आकार, मग त्या पत्नीच्या श्रद्धेचा आकार आणि त्या मुलाच्या श्रद्धेचा आकार, त्या श्रद्धेला एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. मग भगवंतावरती ज्या कालामध्ये पूज्य देवता आहे असा आकार आहे, तसं गुरूंच्याबद्दल एक आदर ती त्या श्रद्धेला एक आकार आहे. तसं गीतेबद्दल श्रद्धा काय आहे, त्या श्रद्धेचा आकार काय आहे? तर ही गीता म्हणजे काय आहे? ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आलेली आहे. ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आलेली आहे. ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आलेली अमृतधारा आहे आणि त्यामुळे ही माझं निश्चित कल्याण करणारी आहे. गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाणी आहे. गीता ही गात्री आहे, गीता ही दात्री आहे, गीता ही त्रात्री आहे आणि गीता ही रक्षत्री आहे. एवढी त्याची गाढ श्रद्धा असते. गीता गात्री काय? गीता ही गाण्यास योग्य आहे. आपण रोज गायनच करतो, गातो ना तिला, रोज म्हणतो ना, म्हणजे गीता गात्री आहे, ही गाण्यास योग्य आहे अशी गाढ श्रद्धा. त्याला याच्यात श्रद्धेत कळण्याचा काही विषय नसतो, श्रद्धेत कळण्याचा प्रश्न काय येत नाही. पण अरे हे म्हटलं पाहिजे, त्याला श्लोक कुठं काय कळतात? नाही म्हटलं पाहिजे का? महाराज म्हणले गीतेचे रोज श्लोक वाचले पाहिजे, मग गातो तो. गीता गात्री आहे अशी श्रद्धा आहे त्याची. त्याला गाता येते का नाही हा पण विषय नाही, त्याची श्रद्धा आहे. अरे गीता रोज वाचली पाहिजे, ती गीता गात्री अशी त्याची गाढ श्रद्धा आहे. गीता गात्री आहे. गीता जर वाचली तर पुण्य देते, गीता वाचली तर ज्ञान देते, गीता वाचली तर आपल्याला चांगले गुण देते, गीता काहीतरी देते. ही गीता अशी दात्री आहे, दान करणारी आहे, अशी पण त्याच्या श्रद्धेचा एक आकार आहे. आणि तिसरी गोष्ट, गीता तात्री आहे. गीता ही मला जन्ममृत्यूतून तारणारी आहे, मला ह्या पापातून तारणारी आहे.
स्वर्ग नरकातून मला तारणारी आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. म्हणजे गीता तात्री आहे, गीता रक्षत्री आहे. गीता ही माझं रक्षण करते. गीता गंगाच्या गायत्री. गीतेतला ग, गंगेतला ग आणि गायत्रीतला ग हे 3 गकार माणसाचा उद्धार करणारे आहेत. ते माझं रक्षण करतील. म्हणजे वाईट कर्मापासून, पापापासून, दुराचारापासून गीता ही माझी रक्षत्री आहे, माझं रक्षण करणारी आहे. अशी ही गीता आहे. गीतेबद्दल भावना आहे, गंगे स्नान करून मी मुक्त होईल, पवित्र होईल. तसं गीता वाचून सुद्धा गीता ही एक प्रकारची गंगाच आहे, गीता एक प्रकारची गायत्रीच आहे. अशी ज्याची गाढ श्रद्धा असते याला काय म्हणतात? श्रद्धावान. असा श्रद्धावान, याला काही ज्ञान बिन काय नाही, पण असा श्रद्धावान. अनसूया, अनसूया आणि असूया. असूया याचा अर्थ गुणेषु दोषाविष्करम. असूया याचा अर्थ गुणामध्ये सुद्धा दोष शोधणारा मनुष्य, ती त्याला असूया म्हणतात. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचं मत चांगलं नसलं तर त्याला आपल्या खेडेगावामध्ये असं म्हणतात, नावटीचं मीठ पण आळणी असतं. याचा अर्थ काय झाला? आता मीठ कुठं आळणी असतं का? पण त्या बायकोबद्दल त्याची आवड नाही ना. मग नावडत्या व्यक्तीबद्दल त्याचे दोष, त्याचे गुण जरी असले तर त्यात दोष शोधले जातो, त्याला असूया म्हणतात. आता एखाद्याला गोड खायचंच नसलं, आंबा फार गोड आहे म्हणली होती, नाही मला नाही खाय गोड खायचं, अहो खातो, नको नको, अहो ते फार स्फोटक असतो. मग त्याचे दोष शोधायला सुरुवात करणार आंब्यात. आता तो किती गुणकारी असला ना, याला खायचं नाही ना, ते फार स्फोटक असतो, पोटातच कळ. मग त्याचे काय त्यातले जे दोष आहेत ते दोष शोधायचे. ते मग तो त्याला असूया म्हणतात. गुणेषु दोष आविष्करणम. जी व्यक्ती आहे, जी वस्तू आहे त्याबद्दल दोष शोधून त्याचा आविष्कार करणं याला म्हणतात असूया. आणि ज्याच्या वृत्तीत येत किंचितही दोष नसतात त्याला म्हणतात अनअसूया. गीतेबद्दल गीतेविषयी त्याच्या दृष्टीने कोणताही दोष नाही, निर्दोष होऊन असं तो गीता श्रवण करणारा आहे तो असा. आणि म्हणून गुणेश दोष आविष्करणम परगुणे दोष आरोपणम. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याच्या गुणाच्या ठिकाणी दोषाचा आरोप करणं, दुसऱ्याच्या गुणाच्या ठिकाणी सुद्धा दोष शोधणं आणि त्याचा आविष्कार करणं याला म्हणतात असूया. आणि असूया अशी ज्याच्या ठिकाणी नाही, दोषदृष्टी ज्याच्या ठिकाणी नाही. विषय कोणाचा चालला? एक गाढ श्रद्धावान अडाणी मनुष्य. गाढ श्रद्धावान अडाणी मनुष्य. तुमच्या तिथं पाठीमागे बसलेला आहे एक माणूस, ते तिथं बसला आहे तो एकनाथ. तुला वाचता येतं का रे? पहा तुम्ही, खरं त्याचं नाव घेतलं की अंतकरण भरून येतं महाराज. ते गीता सोडून बसलाय, त्याला जर तो शाळेतच नाही गेला तर एक अक्षर पण वाचता येत नाही त्याला. तक्रार नाही, भानगड नाही, वारीविषयी, भजनाविषयी, जेवणाविषयी. एवढी गाढ श्रद्धा अशा माणसाच्या उद्धाराला प्रत्यक्ष भगवान सांगतात. बा झालं तो ऐकलं तर. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप लिहिले, त्याच्या कानावर जर अक्षरं गेले अनेक जन्मातलं पाप जात आहे. ते एवढं त्याचं वर्णन केलं आहे. ती गोष्ट याला काय म्हणतात? हे गाढ श्रद्धावानाचं काम आहे. एकनाथ हे हा श्लोक खास तुझ्या करता लिहिला आहे. हा श्लोक खरंच खास तुझ्या. आता जो माणूस जर शाळेतच अक्षर त्याला माहितीच नाही तरी तो रोज ग्रंथ सोडून बसतो, तुम्ही याला काय म्हणणार? आपण बसला असतो का? आपण ते आपल्याला वाचत, आपल्याला काही कळतच नाही, काय लोक सोमकारा असं म्हटलं असतं. पण तो नाही म्हणत. रोज गीता काढून बसतो, त्याचे कोणा अध्याय काढून घेतो, श्लोक काढून घेतो, बस त्याच्यावर त्याची गीतेवरती, महाराजावरती आणि पांडुरंगावरती श्रद्धा आहे त्याची. ती श्रद्धासुद्धा त्याला सहज त्याचा उद्धार करू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्रद्धावान असूया. ते महाराजांचं हे चुकलं, त्याला स्वप्न तरी वाटेल कधी? काय वाटायचं? काय काम नाही. हे पांडुरंग चुकीचं आहे. आपल्याकडे काम येते, कारण आपल्याला 2 अक्षराचं ज्ञान आहे. आपण कशात दोष शोधू याचा भरोसाच नाही. मला तुम्ही काढून कोणाला खायला दिलं की मी जर सांगा हिचं फोडणी जळली, हिचं आमके जळ, आता ज्याला काहीच कळत नाही
बरोबर आहे का नाही? साळुंकी साहेबाला त्यातलं काहीच नाही कळत, त्यांना काही दिलं तर गोडच लागत आहे त्यांना. ते कशालाही चांगलं म्हणतात की येडीला सासऱ्यासारखं माहेरासारखं तसं आहे त्यांचं. म्हणजे कालमाच्या बाबतीत फक्त तुला वाईट नको वाटत होतं तुझ्या नवऱ्याला नाव ठेवल्याचं, फक्त कालमाचं म्हणतो. ज्याला ज्यातलं ज्ञान असतं तो त्यातले दोष शोधायला सुरुवात करतो. ज्याला त्यातलं काहीच माहीत नसतं ते गाढ श्रद्धेने असतं, त्याच्यात काय विषय येत नसतं. दुनिया काही झाली तरीसुद्धा मनुष्य स्वतःचा अहंकार सोडायला तयार नसतो. तो अहंकार कोणत्याही रूपाने असतो, काही वंशाच्या रूपाने, घराण्याच्या रूपाने, विद्वत्तेच्या रूपाने, कोणत्या रूपाने अहंकार आपल्या डोक्यावर बसेल हे काय आपल्याला सांगता येत नाही. तर चला असो मुद्दा. इथं पहिलं विशेषण काय दिलं? श्रद्धावान. दुसरं काय? असूया. दुसरे दोन असूया. असूया रहित अत्यंत गाढ श्रद्धावान होऊन जो पुरुष सृणयात आपी म्हणण्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. त्यांनी साधं श्रवण केलं तरी देखील, साधं श्रवण केलं तरी नामदेव महाराजांनी ही दृष्टी ठेवूनच या श्लोकावरती त्यांनी त्या एक चरण लिहिलं आहे. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भुवनी सुखे नांदे. नुसता श्रवण तुला काय नको होते, नुसता येऊन बसला तरीसुद्धा तो साम्राज्य भुवनी ब्रह्मज्ञानी होईन तो, असे म्हणतात. काय खेचराची म्हणा आणि श्रवणाचा सात्विकाचा पाहणा आणि श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. आता काय श्रवणाचं महत्त्व सांगितलंय? तैसा मनाचा मारून न करता, इंद्रियाशी दुःख न देता, आणि तेथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. पण कोणालाही श्रवण करून नाही, एवढं भांडवल घेऊन बसा. श्रद्धावान व्हा, असूया व्हा. आणि नुसतं ऐकला तर एवढं, जर ते नुसती गीता ऐकली तर त्या गीतेची वस्तू सामर्थ्य शक्ती असे आहे. काय आहे ते? सृणयात आपी जर त्याने ऐकलं, सहा आपी मुक्त. हा सृष्टी आरंभापासून जे केलं पाप आहे त्याने, तो जेव्हा जीव झालेला आहे तेव्हापासून म्हणा, किंवा सृष्टी आरंभ झाली तेव्हापासून म्हणा, त्याचे जे काही कल्प गेले असतील, युग गेले असतील, वर्ष गेले असतील, त्याचे काही दिवस, काय जेवढं त्याचं पाठीमागचे अनंत जन्म झाले. आणि अनंत जन्मामध्ये पापाची काही गणती नाही. किती दोषादेव परिहार आणि गुणदोष मिळाले अंतर. एवढे त्याचे पाप असले तरीसुद्धा गीतेचं सामर्थ्य असं आहे, जर त्याने ते ऐकले त्या पापाहून सहा मुक्त अपि, तो देखील काय होतो? सहा अपि मुक्त. तो त्या पापातून मुक्त होतो. आणि मुक्त होऊन काय करतो? पुण्यकर्म. तर पुण्यकर्मणाम म्हणजे म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञ यागादी क्रिया कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. अरे स्वर्गाला जाण्याकरता यज्ञ करावे लागतात, नाना प्रकारचे यज्ञ करावे लागतात. आणि यज्ञ करणं काय जोक आहे काय? कोणाला यज्ञ करता येतो काय? पण मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका अक्षराचा एक यज्ञ होतोय. त्याच्या कानावर जर एक अक्षर गेला तर राजस्व नावाचा यज्ञ एक यज्ञ होतो. नाही, अश्वमेध यज्ञ, बरोबर ना? अश्वमेध यज्ञ होतो. म्हणजे याचा अर्थ गवाक्षाच्या द्वारी ज्या कालात ते आज्ञा पाहिले मी तिथे, तर असं त्या कानाच्या दारामध्ये जाऊन जर एक अक्षर गेलं त्या कानाच्या द्वारात, तर एक त्या ठिकाणी अश्वमेध नावाचा यज्ञ होतो. एवढं गीतेचं सामर्थ्य सांगितलं. ते बरोबर आहे. ते मुद्दा सांगायचा आहे की नुसता तो पुण्यकर्मनाम, ज्याने हजारो यज्ञ करून जो स्वर्गात गेला, असा पुण्यकर्मनाम शुभान लोकान, असा जो लोक आहे स्वर्गलोक, म्हणजे सगळं पाप मुक्त होतं. सगळं पाप मुक्त होतं. आणि एवढे यज्ञ करून जाणारे जे लोक आहेत तिथं सहज वशिलेने तो तिथं जाऊन बसतो. आणि त्याला जोपर्यंत तिथं भोगायचे असे भोगून त्याला नको वाटलं, त्या कालामध्ये शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्मान. नाही, शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजायते. अत्यंत शुद्ध कुल पाहून
असा तो योगभ्रष्ट भगवान सांगतात मी त्या माझ्या भक्ताला उत्तम कुलामध्ये जन्म देतो पुढचा, असा श्लोकाचा अर्थ आहे. कश्चिद्देत श्रुतं पार्थ कश्चिद्देत श्रुतं पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा त्वयेकाग्रेण चेतसा कश्चिद् सम्मोह प्रणष्टस्ते धनंजय कश्चिद्देत श्रुतं पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा कश्चित् ज्ञान सम्मोह प्रणष्टस्ते धनंजय. तर कश्चित् एतत् श्रुतं पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा कश्चित् अज्ञान समूह प्रणष्टः ते धनंजय असे पद आहेत. आणि पार्थ हे पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा तर एतत् श्रुतं कश्चित् अशी वरची वळ आहे. एतत् श्रुतं कश्चित् आणि खालचं काय एकाग्र घेतलं मग हे पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा एतत् श्रुतं कश्चित् असंच घेतलं चालतं त्याला. आणि खालची धनंजय ते अज्ञान समूहा प्रणष्टा कश्चित. दोन प्रश्न आहेत आणि दोन उत्तर आहेत. तर या ठिकाणी पहिली गोष्ट हे पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा तुझ्याकडून हे तत्वज्ञान सांगितलं मी ते एकाग्र चित्ताने तू ऐकलंस का. आणि जर एतत् श्रुतं जर तू ऐकलं असेल तर मग ते नाही जर तू हे ऐकलंच असेल तर मग तुला बोध झाला आहे काय. मग तुला त्वया एकाग्रेण चेता एतत् श्रुतं कश्चित् तर तू एकाग्र चित्ताने हे ऐकलेलं आहेस काय पहिल्या ओळीचा अर्थ. दुसरा हे धनंजय तू ज्ञानाचा संचय करणारा असल्यामुळे तुला तुझा या ठिकाणी ते म्हणजे तुझा अज्ञानाचा असा मोह तो प्रणष्ट तुझा अज्ञानजनित मोह नष्ट असा नष्टनाम निवृत्त झाला आहे काय. म्हणजे तू एकाग्र चित्ताने ऐकलं आहेस काय आणि जर ऐकलं असतील तर मग तुझा मोह निवृत्त झाला आहे काय. बस दोन शब्द आहेत. म्हणजे आता हे दोन्ही प्रश्न आहेत. भगवंतानी हे दोन प्रश्न केले तर दोन प्रश्न भयंकर खतरनाक आहेत. ते आता आपण जर हो म्हटलं तरी चुकन आणि नाही म्हटलं तर चुकनच आहे. आता नाही म्हणावं तर सगळी गीता पार करीत आणली आपण. नाही कसं काय म्हणावं. आता अर्जुन राहू द्या तिकडं. आता आपण आपल्यालाच विचारू जर आपण एकाग्र चित्ताने ऐकलं असेल तर मग मोह गेलाच पाहिजे. आणि जर तुमचा मोह गेला नसेल तर तुम्ही काही एकाग्र चित्ताने ऐकलं नाही असा त्याचा अर्थ होतो. होय का नाही. बाप घाल काय बाप दाखवणं ते श्राद्ध घाल असा प्रकारे का नाही. हा जर ज्या अर्थी तुझा मोह गेला नाही त्या तू एकाग्र चित्ताने ऐकलंच नाही. आणि तू जर म्हणशील मी एकाग्र चित्ताने ऐकलं तर मग मोह का गेला नाही. मग भगवंताने असा प्रश्न टाकून दिला त्या अर्जुनाच्या समोर का आता त्याला उत्तर दिल्याशिवाय पर्यायच नाही. बरं ते एक उत्तर दिलं का त्याला दुसरं पण उत्तर द्यावं लागेल. तू एकाग्र चित्ताने ऐकलंस का तो हो म्हटलं तुझा मोह गेला का. मग त्याला तिथं पण होत म्हणावं लागेल ना. इथं एकाग्र चित्ताने ऐकलं म्हणायचं आणि तिथं मोह नाही गेला म्हटलं होती हे दोन विसंगती कशी होईल. मग तुझा जर मोह गेला तू एकाग्र चित्ताने ऐकलं किंवा एकाग्र चित्ताने ऐकलं तर तुझा मोह गेला
ही गोष्ट खरी नाही म्हणली माझा मोह गेला पण मी एकाग्रचित्ताने ऐकलंच नाही, असं कधी होणारच नाही. आणि जर तू म्हणशील मी एकाग्रचित्ताने ऐकलं तर मग तुझा मोह निश्चित गेलाच पाहिजे. जर दिवा लावला तर खोलीतला अंधकार गेलाच पाहिजे. एक तर तू दिवा लावला हो म्हण, आणि जर दिवा लावला म्हणशील तर मग अंधकार राहिला कसा काय मग. आणि जर तू म्हणशील अंधकार गेला तर मग ते निश्चित दिवा लावला. या दोनपैकी तुला नाही हो म्हणता काही येणार नाही आता, असा अर्जुनाने या ठिकाणी प्रश्न टाकला. आणि म्हणून भगवान सांगतात या ठिकाणी, अर्जुना तू एकाग्रचित्ताने ऐकलं की नाही. मग जर तू एकाग्रचित्ताने अध्ययन केलं की नाही, मी एकाग्रचित्ताने पठन केलं की नाही, आणि तुला एकाग्रचित्ताने समजलं की नाही, तुझी एकाग्रता कशात आहे. जर तू अध्ययन करत होता त्यावेळी तुझं एकाग्रचित्त होतं का. म्हणजे गीतेची संथा घेतली त्या काला तुझं चित्त एकाग्र होतं का. पाठांतर केलं त्यावेळी एकाग्र होतं का. तुला समजून सांगितलं त्यावेळी एकाग्र होतं का. आणि तुला समजली त्यावेळी तू एकाग्रचित्त झाल्यानंतर तू हा मला समजली असं म्हटलास का. आणि जर तुला त्याचा अर्थ कळाला तर तू एकाग्राने ते अर्थ ऐकून घेतला, समजून घेतलास का. जर तू हे म्हणालास तर आता तुझा मोह गेलाच पाहिजे, तुला नाही काही म्हणता येणार नाही, असं भगवान ह्या श्लोकामध्ये म्हणतात त्वया एकाग्र चेतसा. त्याला काय म्हणतात, तरी अवधान एकले दिजे, बघ सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे माऊली सांगतात माझे हे प्रतिज्ञा आहे. जर एकाग्र चित्ताने जर ऐकलं तर निश्चितच या ठिकाणी तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाला पात्र मनुष्य सर्व सुखाला पात्र होतो. पण केव्हा, जर त्याने एक चित्ताने श्रवण केलं तर. असं आहे या ठिकाणी एकाग्र चित्त होण्याकरता पाठीमागची सगळी गीता ऐकली, सगळं सांगितलं. तर एकाग्र चित्ताने जर ऐकलं असेल तर तुझा सगळा मोह हा अज्ञानजनित मोह सगळा प्रनष्ट, हा नष्ट म्हणजे सगळा नाश पावलाय काय, असा इथं फक्त प्रश्न केला आहे. त्याच्यावर काय जास्त भगवान बोललेले नाहीत. अर्जुन बोलायला लागला. अर्जुन म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी सांगतो बा तुम्हाला. तर अर्जुन वाच नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. नष्टः मोहः स्मृतिः लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया अच्युत स्थितः अस्मि गतसंध्यः करिष्ये वचनं तव असे पद आहेत. अन्वय असा आहे, हे अच्युत त्वत्प्रसादात, हे भगवंता तुझ्या प्रसादामुळे मोहा नष्ट, माझा मोह नष्ट झाला. आणि स्मृती लाभद्वा, मग या ठिकाणी तुझ्या प्रसादामुळे माझा मोह नष्ट झाला आणि माझ्याकडून मया स्मृती लाभद्वा, तर ती स्मृती मला तुझ्याकडून मिळालेली आहे. काय सांगितलं, मोह निवृत्त झाला आणि स्मृती मला प्राप्त झाली, अशा पहिल्या वेळीचा अर्थ आहे. दुसऱ्या वेळीमध्ये काय म्हणतात भगवान, आपलं गतसंदेह, नाही अर्जुन म्हणतो गतसंदेह आणि स्थितः अस्मिन, संदेह निवृत्त होऊन मी आता माझ्या स्वरूपामध्ये जसा आहे तसा स्थित आहे.
आता मी परिपूर्ण स्थिर स्थावर झालो, सक्षम झालो. आता तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. करिष्य वचनं तव, तर तव वचनं करिष्ये. तुझं जे वचन आहे ते मी आता करणार आहे. शीदंतिम गात्राणी मुखांचे परिशुष्य ते जे माग म्हणतो ते काय वेपतुष शरीरे रोम हर्षश जायते. माझं शरीर थरथर कापतं. मग त्या ठिकाणी सगळे शस्त्र खाली टाकून दिले आणि मग बसला खाली. पहिल्या अध्यायाच्या तिथं दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकापर्यंत तो काही धीर धरत नव्हता. पण आता मी तसा काय राहिलेलो नाही. आता मी सर्व सक्षम झालो. तू म्हणशील तर युद्ध कर, तू म्हणशील तर नको. तू जे म्हणशील ते मी आता करायला तयार आहे. कारण का माझा मोह निवृत्त झाला असं आहे. तर हे अच्युत, अच्युत शब्दाचा अर्थ न च्युताही ते अच्युत, ज्याच्या स्वरूपाचं ज्याच्या स्वरूपाची, ज्याच्या वचनाची, ज्याच्या शब्दाची कधीही च्युती होत नाही म्हणून त्याला अच्युत असं म्हणतात. भगवान त्याच्या स्वरूपाने कधीही च्युत, याचा अर्थ म्हणजे त्याचा क्षय होत नाही, ते खोटं ठरत नाही म्हणून त्याला अच्युत असं म्हणतात. हे अच्युत त्वत्प्रसादात, तुझ्या प्रसादामुळे, भगवत प्रसादामुळे आपण उपासना का करतो? भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरताच करतो ना. तुझ्या कृपा प्रसादाशिवाय काहीही होत नाही. म्हणून मला आता खात्री झाली, तुझ्या प्रसादामुळेच. तू मला सांगितलं, मी तुझं सगळं ऐकली. तू गीता सांगितली, गीता ऐकली, तुझा प्रसाद झाला, तू प्रसन्न झाला. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. आणि तो प्रसादात आहे का, तुझ्या प्रसादामुळेच या ठिकाणी मला शांती प्राप्त झाली, शाश्वत पद मिळालं. आणि म्हणून तुझ्या प्रसादामुळे माझा मोह नष्ट झाला. म्हणजे आता त्याचं सगळं होऊन गेले. मोह बी हे काय असेल ते काय सांगत बसायचं काम नाही. आणि स्मृती लाभा, तर मला या ठिकाणी स्मृती प्राप्त झाली. तर स्मृती प्राप्त झाली याचा अर्थ, स्मृती म्हणजे याचा अर्थ अनुभूती असं आहे. स्मृती याचा अर्थ अनुभूती. म्हणजे अनुभूती म्हणजे कोणती? तर या स्मृती भवे सासा अनुभव पूर्विका. तर इथं जी स्मृती झाली ती अनुभवपूर्विक अशी स्मृती, या अशी नाही कोणता अनुभव झाला मग त्याची स्मृती झालीच नाही. इथं मुळात अनुभूतीच आहे. स्मृती याचा अर्थ अनुभूती. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे माझे. जे माझे माझे म्हणून छंद घेतला होता, जीव झाला होता, मी करता म्हणत होतो, हे सर्व मी टाकून मी मूळ ब्रह्मरूप आहे अशी जी माझी मूळ स्वरूपाची स्मृती आहे, ती स्मृती अनुभूती मला प्राप्त झाली. तुझ्या प्रसादामुळे मोह नष्ट झाला आणि माझं आत्मस्वरूप ही मला माझी स्मृती, थोडक्यात माझ्या स्वरूपाचं ज्ञान अनुभूती मला प्राप्त झाली तुझ्या प्रसादामुळे. आणि म्हणून भगवान सांगतात, अर्जुन म्हणतो गतसंध्या हा, आता माझा संध्य गेला. संध्य हा नेहमी संशयाच्या पोटात संदेह असतो. आणि संदेह संशय हे अज्ञानाच्या पोटात असतात. ज्यावेळी अज्ञान असतं त्यावेळी संशय संध्याला काही कमी नसते, भरपूर संशय येत असतात. पण माझा संशय गेला. काय गेला? तुझ्या स्वरूपाविषयी आणि माझ्या स्वरूपाविषयी असणारा जो संशय आहे तो संध्य हा काय गतसंध्य हा संध्य निवृत्त झाला. आणि म्हणून माझ्या अज्ञानाबद्दल मला संशय नाही राहिला. मी माझ्या कापऱ्या कोपऱ्याला कुठं अज्ञान राहिलं असा अज्ञानाबद्दल गतसंध्या, पूर्ण माझा अज्ञान गेला आहे. देवा, आता माझ्या कर्तव्याबद्दल मला संदेह नाही राहिला. मी युद्ध करू की न करू, माझं जे कर्तव्याबद्दल मला संदेह होता, माझ्या अज्ञानाबद्दल मला संदेह होता, तुझ्याबद्दल मला संदेह होता, तो जे ज्ञान सांगतो त्या ज्ञानाबद्दल मला संदेह होता. तू मला खरोखर सांगतोस काय? असे अर्जुनाने मागं प्रश्न विचारली. तू सांगतो ते खरं आहे का बुवा? मग तू सांगतो तू खरोखर देव आहेस काय? असाही संदेह होता. तू जे सांगतो ते त्याच्याबद्दल पण संदेह होता. भगवंताच्या सामर्थ्याबद्दल पण संदेह होता. देवा, तुझ्या सामर्थ्याबद्दलचा संदेह पण गेला,
तू जे तत्त्वज्ञान सांगितलं त्यात संदेह होता, तो संदेह पण गेला. माझ्याबद्दल जे मला अज्ञान होतं ते माझं अज्ञान गेलं, अज्ञानाबद्दलचा संदेह गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्याबद्दलचा संदेह गेला. आता मी काय करू आणि काय नको करू हा काही संशय राहील नाही. माझं कर्तव्य मला पूर्ण कळालं का मी आता युद्ध करायचं. तू म्हणशील करतो करतो, तू म्हणला नाही तर नाही. माझा सगळा संशय गेला. मला युद्ध करायची पण आता गरज नाही आणि नाही करायची पण गरज नाही. तू म्हणशील तर कर्तव्य मी करतो. आता त्याबद्दल करू का नको असा काही संशय शिल्लक राहिला नाही. करिष्ये वचनं हे म्हणण्याचं तात्पर्य काय, माझा संशय निवृत्त झाला कर्तव्याविषयी आणि तुझ्यात किती सामर्थ्य आहे हे पण कळालं. आणि महत्त्वाचा संदेह, मी फक्त निमित्त मात्र भव्य सव्यसाचिन, मी फक्त निमित्त आहे. मी करता होतो, मी खरंच करता आहे का निमित्त आहे हा जो संशय होता तो संशय गेला. आता खरोखर मी केवळ निमित्त मात्र आहे, यंत्राप्रमाणे आहे. तू म्हणशील तर ते मी करील. म्हणून अर्जुन सांगतो, देवा हा या ठिकाणी गतसंध्या हा स्थिता अस्मी, तर माझा संशय गेला. मी आता स्थिर शुद्ध स्वरूपामध्ये स्थित झालेलो आहे. करिष्ये वचनं तव, तुझं जे वचन असेल, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. लब्ध आहे, लब्ध म्हणत होतो का मी, पण अर्थ लब्धाचा सांगत होतो. हा लब्धाचा लब्ध्वा असं जरी असलं तर ते स्मृती मिळून असा अर्थ झाला असता. आणि स्मृती लब्ध याचा अर्थ स्मृती मिळाली असं त्याचा अर्थ होता. ते आलं संतोटामध्ये लब्ध्वा. चालायचं, तू सांगून दिलं ते चांगलं झालं. का आता इथून पुढे असं बऱ्याच वेळा सांगावं लागेल वाचलेलं, पण ते लक्षात नाही येत ते. संजय उवाच संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमश्रौष मद्भुतं रोमहर्षणम् इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमश्रौषं मद्भुतं रोमहर्षणम्. इति अहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम् असे पद आहे. अन्वय इति अहं वासुदेवस्य च महात्मनः पार्थस्य तर इमं रोमहर्षणम् अद्भुतं संवादं श्रौषम् अश्रौषम् ऐकला आहे. तर चला इति, तर इति याचा अर्थ अशा प्रकारे. इथं संजय बोलतोय ना, संजय म्हणतो अशा प्रकारचा वासुदेव आणि पार्थ, इथं महात्मा हे विशेषण दिलं आहे. तर महात्मा अर्जुन आणि महात्मा वासुदेव, महान आत्मा येते महात्मा, महन आत्मा येते महात्मा. जे भगवत रूप आहेत, सच्चिदानंद स्वरूप जे आहेत असे त्याला, म्हणून त्याला महात्मा असं म्हणतात. महामाना हा महात्मा. तर महात्मा अर्जुन आणि महात्मा भगवान वासुदेव यांचा जो संवाद आहे, तो संवाद काही सामान्य नव्हता. तो संवाद कसा होता, रोमहर्षणम आणि अद्भुतम,
त्या संवादाला 2 विशेषणं दिलेत, रोमहर्षणम आणि अद्भुतम. असा जो संवाद आहे, इमम संवाद हा अश्रौषम, तर असा मी संवाद तो चांगला मोकळ्या मनाने ऐकला. तर हे का ऐकला, तर या ठिकाणी हे व्यासांचं सामर्थ्य, व्यासाने मला दिव्य दृष्टी दिली असल्यामुळे मी जशाला तसा कुरुक्षेत्रावरील चाललेला हा त्यांचा गुरु शिष्यांचा संवाद किंवा भगवान वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा चाललेला हा अद्भुत संवाद मी प्रत्यक्ष ऐकला. हे व्यासांचे उपकार आहेत. कारण का व्यासाने मला ते सामर्थ्य दिलं होतं संवाद ऐकण्याचं, आणि म्हणून ते व्यासांचे उपकार आहेत. म्हणून मी प्रत्यक्ष संवाद तो ऐकलेला आहे. तो त्या संवादामध्ये मला 2 गोष्टी समजल्या. म्हणजे काय, तो संवाद रोमहर्ष होता आणि तो संवाद अद्भुत होता. अद्भुत याचा अर्थ चमत्कारिक, म्हणजे आश्चर्यकारक, अलौकिक आणि अपूर्व असा असतो तो चमत्कार. आश्चर्यकार म्हणजे जे आपण कधी ऐकलं नाही, जे कधी पाहिलं नाही, अशी जे अघटित असतं, असं अघटित आपल्यासमोर आलं, मग त्याला म्हणतात ते अद्भुतम. पूर्वी नसलेलं आणि अचानक घडलेलं त्याला म्हणतात अद्भुतम. म्हणजे नुसतं घडून नाही, तर ते आश्चर्यकारक, सहजरित्या शरीरावरती त्याचे परिणाम होऊन त्याच्या भुवयावर जातात, असे अघटित त्याला म्हणतात आश्चर्यकारक. जे कधी कुठं पाहिलं नाही, आत्तापर्यंत मी कधी ऐकलं नव्हतं, म्हणून त्याला अद्भुतम असं. आणि अलौकिक हा संवाद तो काय एखाद्या राजकारणी लोकांचा संवाद आहे का शिक्षक विद्यार्थ्याचा संवाद आहे, हा ब्रह्मज्ञानाचा संवाद आहे. आणि म्हणून तो लौकिकापेक्षा वेगळा, म्हणून तो अलौकिक आहे आणि तो आश्चर्यकारक आहे. त्याप्रमाणे अपूर्व आहे. अपूर्व म्हणजे याचा अर्थ पूर्वी मला ज्ञात नसलेला आणि मी आताच ऐकला, त्यावेळी मला त्याच्यामध्ये खूप अपूर्व असं वाटलं. आणि दुसरी तिसरी चौथी गोष्ट काय, चमत्कार घडला की आपल्या शरीरावरती इंद्रियावर त्याचे परिणाम होतात. अरे बापरे म्हणजे त्याचे परिणाम होतात. असं चमत्कारिक वाटलं, अपूर्व वाटलं, अलौकिक वाटलं, आश्चर्यकारक वाटलं. म्हणून असा तो संवाद कसा होता, तो अद्भुतम असा अद्भुत संवाद होता, रोमांचकारी होता. याचा अर्थ तो संवाद काय, ऐकणे, स्पर्श करणे, पाहणे, खाणे, जे अनुभूत असतं, जे अद्भुत असतं, तर त्या अद्भुताचा परिणाम तो नकळत माणसाच्या शरीरावरती होतो. अद्भुताचा परिणाम नकळत त्याच्या भुवयातरीवर होत्या, किंवा 2 पाऊल मागे तरी सरकल, किंवा त्याचा अंगावर काटा तरी येईल. मग ते त्याला काही परिणाम कळत नाहीत ना. अद्भुत गोष्ट ऐकली, अद्भुत गोष्ट पाहिली, किंवा अद्भुत गोष्ट त्याच्याकडून घडली, तर घडल्याच्या नंतर तो मनुष्य एकदम स्थिर होतो आणि त्या अद्भुत घडलेल्या चमत्काराचा परिणाम त्याच्या शरीरावरती 100% होतो. मग कोणत्या तरी रूपाने होतो, कोणती त्याची हालचाल होईल, किंवा खांबासारखं एकदम स्थिर तरी होऊन जाईल, पण शरीरावर त्याचा परिणाम होतो. तो नकळत होतो, सहजच होत असतो तो. असा तो माझ्या शरीरावरती परिणाम करणारा तो संवाद तो अत्यंत अद्भुत होता. आणि रोमहर्षण म्हणजे अर्थ काय, रोमांचकारक. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. सर्व शरीरावरती असे रोमांच उभं राहणं ज्ञानेश्वर महाराजांचं खूप विस्तारपूर्वक लिहिलेलं आहे. आता एवढं सगळं सांगणं होत नाही त्या ठिकाणी. तर असं ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करतात. म्हणजे असा तो संवाद होता, अद्भुत होता, आणि रोमहर्ष म्हणजे रोमांचकारी होता. असा संवाद मी तो ऐकला, पण तो संवाद एक अलौकिक असा संवाद होता, असं संजय या श्लोकामध्ये बोललेला आहे. दिसत होता ना, दोन्ही होतं. त्याला दिसत पण होता ना, ऐकू पण येत होता. तो जगातला पहिला TV होता तो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल 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 विठाल.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. रामेश्वर भगवान की जय.